बुलेटिनमध्ये ब्रेक नंतर यावेळेला मोठी बातमी येते। वैतरणा रेल्वे स्थानकात एका 7 वर्षाच्या मुलाच्या बॅगमध्ये सापडलेल्या पैशांचा अखेर खुलासा झालेला आहे। मुलाजवळ सापडलेले 6,48,640 रुपये हे त्याच्याच वडिलांच्या कॅटरिंगच्या व्यवसायाचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। नालासोपारा इथं राहणारे शबीर फैयाज अहमद अन्सारी यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे आणि काल गुरुवारी शबीर यांनी बांद्रा इथून आपल्या व्यवसायाचे पैसे घेऊन नालासोपाराला ते आलेले होते आणि 7 वर्षांचा नासिर हा मुलगा त्यांच्या सोबत होता। 6,48,640 एवढी रक्कम त्यांनी बांद्रामधून घेऊन त्यांनी मुलाच्या बॅगेत ठेवली होती, पण बॅगेत ठेवलेली रक्कम मुलाला माहित नव्हती। या बाप लेकांनी बांद्रा इथून डहाणू लोकल पकडली होती आणि त्यांना विरारमध्ये उतरायचं होतं, पण लोकलमधील गर्दीनं वडील विरारला उतरले आणि मुलगा मात्र तसाच वैतरणाला पुढे गेला। मुलगा वैतरणाला उतरल्याच्या नंतर रेल्वे स्थानकावर तुषार पाटील आणि मनीषा रेकटे या तरुणाला तो भेटला होता आणि या 2 तरुणांनी त्या मुलाला आपल्या ताब्यात घेऊन सुखरूप पोलिसांच्या स्वाधीन केलंय। 2 मुलांच्या या सतर्कतेमुळे मुलगा आणि पैसे सुखरूप परत मिळाल्यानं पोलिसांनी त्यांचं गुच्छ देऊन अभिनंदन केलंय। याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, का अधिक माहिती या संदर्भात? लागली बरोबर आहे, कारण जेव्हा ही घटना आज सकाळी प्रकाशामध्ये आली कळाली होती त्यावेळेस मात्र एक संशयाचं वातावरण निर्माण झालेलं होतं की आज 7 वर्षाच्या मुलाच्या बॅगमध्ये हे पैसे आले कुठून, एका मुलाला या पैशाच्या ह्याच्यासाठी कुठे वापरण्यात आलेला आहे। परंतु पोलीस तपासामध्ये याचा पूर्णपणे हा खुलासा झालेला आहे। हा जो मुलगा आहे हा त्याच्याच वडिलांसोबत ते बांद्र्याला गेलेला होता आणि काल जेव्हा बांद्र्यावरून त्यांच्या वडिलांचं जे कॅटरिंगचा व्यवसाय आहे आणि या कॅटरिंगच्या व्यवसायाचे पैसे घेऊन ते नालासोपाऱ्याला येणार होते, परंतु ज्या ट्रेनमध्ये बसलेले होते ती डहाणू लोकल होती आणि डहाणू लोकल ही नालासोपाऱ्याला न थांबता ती विरारला थांबलेली होती। त्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे जे त्याचे वडील आहेत ते विरारमध्ये उतरले, परंतु गर्दीमध्ये त्या मुलाला नाही उतरता आलं आणि मुलाच्या पाठीवरती ती बॅग होती आणि तो मुलगा सरळ तसाच वैतरणा रेल्वे स्टेशन मध्ये गेला। लागले। निश्चित विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाच्या सविस्तर माहिती करता। 6.5 लाख रुपये मुलाच्या वडिलांचेच होते हे आता पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। कॅटरिंगच्या व्यवसायातून मिळालेले हे पैसे होते, वाममार्गाने मिळवलेले पैसे नव्हते हे आता पोलीस तपासात समोर येत आहे।